राज्यामधल्या महापालिकांच्या निवडणुका आधी होतील आणि 10वी-12वीच्या परीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तसंच चंद्रकांत पाटलांनी रवींद्र चव्हाणांच्या 2 तारखेपर्यंत महायुती टिकवायची या वक्तव्यावरही भाष्य केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठक घेतली। दादा, काय ठरलं आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत? तर ह्या दोन्ही बैठका मिळून आम्ही काही कॉमन निर्णय केले। पहिला निर्णय असा केला की जे काय असेल ते एकमताने करा आणि त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज कसे मिळणार, उमेदवारी अर्ज कसे भरायचे आणि उमेदवार कशा ठरणार, असा पहिला टप्पा आम्ही ठरवला। आजपासून 4 दिवस उमेदवारी अर्ज मिळतील, त्याला शुल्क नाही। जो उमेदवारी अर्ज मागेल त्याला मिळेल। पुढच्या 4 दिवसात त्याने भरून द्यायचा आणि नंतर ते सगळे उमेदवारी अर्ज व्यवस्थित लिस्ट करून प्रभाग वाईज प्रदेशाकडे जातील। एका एजन्सीकडून त्याच्यावर पेन्सिलने 1 2 3 4 5 6 7 केले जाईल सर्वेच्या आधारे। तो सर्वे घेऊन शहराच्या टीमने बसून आपलं अनुमान आणि सर्वे जुळतोय का बघायचा। जुळेल अशा 90 ठिकाणी होणार, एक 10 ठिकाणी राहतात, त्यात त्याने खल करावा की सर्वे असं म्हणतोय पण आपलं तर मत असं आहे। अशांनी मग ते निर्णय करायला प्रदेशाकडे यायचं, अशी ती उमेदवारी अर्ज उमेदवारी ठरणं याची प्रक्रिया ठरली। दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका लागतील, त्यामुळं आपण ही तयारी एकदम जोमानं सुरू केली। स्वाभाविकच आहे की त्या जिल्हा परिषद निवडणुका आता 2 टप्प्यातही होतील। 12 जणांनी ज्यांनी क्रॉस नाही केलं त्यांच्या होतील। मग 20 जणांचा फायनल सुप्रीम कोर्ट निर्णयाला होईल। त्यामुळे त्या क्रमात नगरपालिका आधी, जिल्हा परिषदानंतर आणि महानगरपालिका शेवटी 31 जानेवारीच्या आधी सगळं संपवायचं असं ठरलेलं असूनही आता मात्र क्रम बदलेल। नगरपालिका झाल्या, महानगरपालिकांमध्ये 2 महानगरपालिकांनी 50% क्रॉस केलं, ते काही पेंडिंग ठेवतील, पण बाकीच्या होतील। पण टाईप होता सुप्रीम कोर्टाने पेंडिंग ठेवू नका असं म्हणून म्हटलं की त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून करा, जे निर्णय जो मिळेल तो तुम्हाला लागू करावा लागेल। पण 28ला 50% क्रॉस नाही आहे, त्यामुळे आता क्रम बदलला। आता महानगरपालिका होईल आणि मग जिल्हा परिषदात 10वी-12वीची परीक्षा झाल्यानंतर होतील असं माझं मत आहे। कारण त्या 20 जिल्हा परिषदांमध्ये जरी सुप्रीम कोर्ट म्हणाला की ठीक आहे तुम्ही पण करून टाका निर्णयाच्या अधीन राहून, तर त्यांना 20%च्या अभाव गेलेलं रिझर्वेशन हे बदलून घ्यायला लागेल असं माझं मत आहे। त्यावरही एखाद्याच न्यायालयाचं म्हणू शकतो की काही बदलण्याच्या नाही, फंदात पडू नका, तुम्ही करा, पण नंतर मात्र जो निर्णय होईल तो तुम्हाला लागू होईल। सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या पुढे कोणीच नाही। दादा, आता पिंपरी चिंचवडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचे आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बैठका सुरू आहेत, तशी चर्चा सुरू आहे। अगदी सुप्रिया सुळेंनी प्रस्ताव दिला आहे अजितदादांकडे, असंही इथले शहराध्यक्ष अजित पवार गटाचे म्हणत होते। तर आता भाजपची भूमिका या ठिकाणी काय असणार आहे, यासोबतच पुण्यातली पण 3 राज्याचे नेते जे आहेत, म्हणजे देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी यांनी बसून, कारण नगरपालिकांना कंपॅरेटिव्हली इतकं मार्गदर्शन करणं शक्य नव्हतं, 280 होते, आता 30 किंवा 28 आहेत, तर यांनी बसवून ठरवायला पाहिजे। आमच्याकडे देवेंद्रजी जे म्हणतील ते अतिशय लॉजिकल म्हणतात, दूरदृष्टी ठेवून म्हणतात, ते आम्ही फॉलो करतो। आता तरी निरोप असा आहे की युती म्हणून लढण्याचा प्रयत्न करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।